नमस्कार. आज श्री ओम साई वेलफेअर असोसिएशन फॉर ब्लाइंड अँड द डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने मुंबईत माटुंगा येथे अंध विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या आणि ज्यांचं खूप मोठं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे असं USVच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीमती फरीदा हुसेन यांचे मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आपल्याला सहकार्य केलं. 2 दिवसापूर्वीच 16 ऑगस्टला नाशिकमध्ये अशाच प्रकारचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की आपण 52 अंध विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता, ज्यांनी शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी गाजवली आहे. आपण अंध आहात म्हणजे आपण समाजावर ओझं आहात ही भावना मनात नको. आपण जरी आपल्यामध्ये जरी एखादी संवेदना कमी असेल, एखाद्या इंद्रियाची क्षमता कमी असेल तर ती आपली ओळख नाही आहे. आपल्यामध्ये इतरही अनेक कलागुण आहेत, कौशल्य आहेत की जे आपली ओळख बनवू शकतात. पण त्यासाठी आपण काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मदत मागण्यात कुठलाही संकोच वाटायला नको. मदत मागणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, त्याच्यात कमीपणा बाळगू नका आणि योग्य त्या कारणासाठी योग्य त्या व्यक्तीची मदत जरूर घ्या. अर्थात ही मदत म्हणजे परावलंबनासाठी मदत नको आहे. आपल्याला स्वावलंबी बनण्यासाठी कोणाची तात्पुरती मदत घेणं हे ठीक आहे, पण आपण स्वावलंबी बनावं ही जिद्द आपल्यामध्ये असेल तर आपण नक्कीच तात्पुरत्या मदतीच्या आधारावर आपलं जीवन स्वातंत्र्याचं आणि स्वावलंबनाचं जगू शकतो. आपल्या हक्कांसाठी झगडा करायला संकोच बाळगू नका. आपल्यामध्ये थोडीशी कमतरता निसर्गाने दिलेली आहे, पण त्या कमतरतेची इतरांनी दखल घेऊन त्याला योग्य तो न्याय दिला पाहिजे. यासाठी आपण नक्कीच झगडा करायला हवा किंवा मागणी करायला हवी. उदाहरणार्थ, आपण श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आधार कार्ड योजना सुरू झाली साधारण 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा आधार कार्डासाठी कलेक्टर कचेरीमध्ये आठवड्यातला काही वेळ फक्त अंध अपंगांसाठी दिला जात होता, जो पुरेसा नव्हता. तर आपण पाठपुरावा केला, झगडा केला, कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आणि मग त्यांनी आधार कार्ड बनवण्याची सर्व त्यांची सिस्टीम साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये मागवून घेतली आणि तिथे आपण एका दिवसामध्ये जवळजवळ 800 अंध अपंग व्यक्तींना आधार कार्ड दिले. जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस आहे तिथे अंध अपंगांसाठीचा जो मजला होता, ते विभाग होता, तो पहिल्या मजल्यावर होता. त्यांनी एक मजला चढत जाऊन मग त्या विभागामध्ये जाणं गरजेचं होतं. तर आपण त्यासाठी झगडा केला आणि ते ऑफिस ग्राउंड फ्लोअरवर तळमजल्यावर शिफ्ट करून घेतलं. तर आपल्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी झगडा करा आणि इतरांची मदत घेऊन आपले प्रश्न निकाली लावा. कुठल्याही शंका असतील आपल्या मनात, काही प्रश्न असतील आपल्या मनात, तर ते विचारण्याचा संकोच बाळगू नका. ही सूचना किंवा सजेशन जसं आपल्याला आहे तसं सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा आहे. बऱ्याच वेळा मनात संकोच बाळगल्यामुळे आपले प्रश्न अनुत्तरित राहतात आणि आपल्यातलं कन्फ्युजन, मनातला गोंधळ वाढत जातो. त्यामुळे वेळच्या वेळी आपलं शंका निरसन करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. अंधांच्या विशेष कौशल्यांची माहिती घेऊन ते आत्मसात करणं आपल्या खूप फायद्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, ब्रेल लिपी. सगळ्या अंध व्यक्तींनी ब्रेल लिपी शिकणं खूप गरजेचं आहे. ब्रेल लिपीमध्ये आज खूप साहित्य उपलब्ध आहे. अगदी भारताचे संविधानसुद्धा ब्रेल लिपीमध्ये आणलेलं आहे आणि आम्ही नाशिकमध्ये सुद्धा या ब्रेल लिपीमधल्या संविधानाच्या काही कॉपीजचं वाटप केलेलं आहे, ज्याचा अनेक लोक वापर करतात. संविधानावरून आठवलं की दिल्ली सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट रुंगठा म्हणून प्रॅक्टिस करतात, जे अतिशय यशस्वी वकील म्हणून नावाजलेले आहेत. हे सुद्धा अंध आहेत. आपल्या अडचणींनी खचून जाऊ नका. आपल्याला तात्पुरते सेटबॅक्स बसतील आयुष्यात, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत,
पण त्याच्यामुळे खचून जाऊ नका, हिंमत बाळगा, धीर धरा आणि पुढे जाण्याची जिद्द ठेवा. आपण जर स्वावलंबी होण्याची जिद्द ठेवली, परिश्रमाची तयारी ठेवली, तर आपण कुठलेही यश प्राप्त करू शकतो. आपले छंद जोपासा. क्रिकेट, संगीत, इतर खेळ जसं बुद्धिबळ हे छंद आपण जोपासा, म्हणजे आपण एकाकी पडत नाही आणि आपण डिप्रेशनमध्ये किंवा उदासीनतेच्या छायेमध्ये वावरत नाही. आणि कायम लक्षात ठेवा की आपण एकटे नाही आहात. आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत. इतर अनेक संघटना आहेत, अनेक व्यक्ती आहेत जे आपली दखल घेत आहेत आणि आपल्या हक्कांसाठी, आपलं जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी झगडत आहेत. आत्ताच आनंद महिंद्र, जे महिंद्र मोटर्सचे चेअरमन आहेत, त्यांनी एक पोस्ट केली होती की तो क्या हुआ कि तुम दुनिया नहीं देख सकते, कुछ ऐसा करो कि दुनिया तुम्हें देखे. आणि ही पोस्ट होती श्री भावेश भाटिया यांच्या यशाच्या गाथेबद्दल. सनराईज कॅन्डल्स ही कंपनी भावेश भाटियांनी स्थापन केली. सुरुवातीला ते हातगाडीवर मेणबत्त्या विकायचे आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ते 100% ब्लाइंड आहेत. आणि तिथून सुरुवात करून आज त्यांनी सनराईज कॅन्डलचा व्यवसाय वर्षाकाठी 350 कोटीपर्यंत वाढवलेला आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी 10,000पेक्षा अधिक अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हे कसं शक्य झालं तर त्यांच्यासमोर काहीतरी ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी परिश्रम केले, अडचणींमध्ये खचून गेले नाही, जिद्द बाळगली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर अंध भावंडांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी आत्मीयता होती की आपण तर पुढे जात आहोत, पण त्यांनासुद्धा त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा करून द्यावा या भावनेने ते त्यांना पछाडलेलं होतं. म्हणून ते एवढं मोठं यश प्राप्त करू शकले. आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे श्रीमती प्रांजल पाटील यांचं, ज्या महाराष्ट्रातल्या मूळच्या आहेत आणि सध्या केरळमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून आहेत. 2016 साली त्यांनी पहिल्यांदा UPSC एक्झाम दिली, तेव्हा त्यांचा रँक 724 होता. आणि दुसऱ्यांदा 2017मध्ये त्यांनी UPSC एक्झाम दिली, तेव्हा त्यांचा रँक 220च्या आसपास होता. आणि त्यांनी कुठलाही कोचिंग क्लास लावला नव्हता. स्वतः परिश्रम करून माहिती घेऊन त्यांनी UPSCची परीक्षा दिली आणि त्यात उत्तुंग यश मिळवलं. तसंच श्रीमती बेनो झेफाईन म्हणून भारतीय आहेत. त्यांनी 100% ब्लाइंड असतानासुद्धा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेत यश मिळवलं आणि भारतात 44व्या आल्या त्या. त्यावेळेस असे नियम होते की ब्लाइंड लोकांना इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये प्रवेश नव्हता. पण त्यांच्या जिद्दीसमोर भारत सरकार झुकलं आणि आपले नियम बदलून श्रीमती बेनो झेफाईन यांना इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये घेतलं. नाशिकमधलंच उदाहरण सांगतो आपल्याला की श्री बाळासाहेब लोंढे म्हणून आहेत, जे 100% ब्लाइंड आहेत, पण तरीसुद्धा केंद्रीय विद्यालय इंडिया सिक्युरिटी प्रेसचे ते मुख्याध्यापक होते, जी सामान्यांसाठीची शाळा आहे. अशीच उदाहरणं अनेक देता येतील आपल्याला. श्री रवींद्र जैन, जे प्रख्यात संगीतकार होते हिंदी चित्रसृष्टीमधले, ज्यांनी अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिलं, ते पूर्णतः अंध होते. राहुल डोंगरे म्हणून नाशिकच्याच जवळ अकोला या शहरामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करत आहेत. आणि अर्थातच आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या श्रीमती हेलन किलर, ज्या वयाच्या 19व्या महिन्यात एका अल्पशा आजारामुळे बहिऱ्या आणि अंध झाल्या. त्या अमेरिकेतली पहिली बहिरी आणि अंध व्यक्ती होती जिने BAची डिग्री प्राप्त केली. ही गोष्ट साधारण 1902 ते 1903च्या दरम्यानची आहे. तर मित्रांनो, मला इथे परत एकदा अधोरेखित करावंसं वाटतं की आपल्यासमोर ध्येय ठेवा, ते ध्येय मिळवण्याची जिद्द ठेवा, त्यासाठी कठोर परिश्रम करा, कुठलीही मदत मागण्यासाठी संकोच करू नका आणि स्वावलंबी जीवन आपलं आहे. मी सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.